पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. उपकार करत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. प्रत्येक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या जिवंत आणि पवित्र नावात आजच्या सुदिनी, आजच्या पवित्र वारी, या लॉकडाऊनच्या समयामध्ये एक आणि हर्षभरित सणानिमित्ताने आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रियांनो, आज मायवार आहे आणि आजच्या या सर्व उपासनेचं संचलन आणि यामध्ये सहभाग हा स्त्रियांचा असणार आहे, मातांचा असणार आहे. आणि त्यामुळे परत एक वार ख्रिस्ती मंडळीच्या वतीने हा व्हिडिओ बघणारे आणि मंडळीच्या सर्व महिला, माता आणि माता समान सर्व भगिनींचा मी यावेळेस शुभेच्छा देऊन कौतुक करू इच्छितो आणि त्यांना मायवारच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. ज्या रीतीने मला तिने गर्भात वाढवले, ज्या प्रेमाने तिने मला खर्ची घातले, तिने मला वाढवले, माझे पोषण केले, माझे पालन केले, माझे लालन केले, माझ्या पुढे प्रेमाची तहान, भूक, झोप व स्वतःचे जीवित सुद्धा तिने क्षुल्लक आशे मानले. या प्रेमाने मी आज आहे तसं त्यांनी मला बनवलं. या प्रेमाला मान नको, या प्रेमाला कीर्ती नको. हिला निष्काम, निर्मळ तसेच प्रेमळ असे जीवन हवे. आणि हे प्रेम म्हणजे मातृत्व, म्हणजेच आईपण. आज ह्या माते संदर्भात आम्ही त्याच्या निर्माणकर्त्या परमेश्वराला धन्यवाद देतो, कारण की अशी उत्तम माता तिने आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे आणि या मातेचा आम्ही सदैव ऋणी राहणार आहोत. आजच्या या मातृदिनासमोर प्रत्येक या संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन आज सन्माननीय पाळकीणबाई स्मिता करणार आहे आणि यामध्ये प्रत्येक महिलांचा सन्मान देखील आहे, सत्कार देखील आहे आणि गौरव देखील आहे. पाळकीणबाईला मी पुढील सूत्र सादर करतो. प्रेज लॉर्ड, शालोम. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आज मे महिन्याचा दुसरा रविवार 10 मे 2020 मातृदिन. संपूर्ण जगभरात हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. तर आजच्या या मातृदिनानिमित्त सर्व महिलांना, मातांना, माता समान भगिनींना मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा. मायेची ऊब आईच्या खुशीत, मायेची ऊब आईच्या खुशीत, रागाचा ओलावा सांगते, नव्या प्रेमाचा सांगावा. तर आजच्या या भक्तीस आपण प्रारंभ करत असताना सर्वप्रथम आपण प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराची स्तुती करणार आहोत, आराधना करणार आहोत. कारण की आपल्याला माहीत आहे आज जगभरात, संपूर्ण जगावर, आपल्या देशावर सुद्धा कोरोनाचं संकट आलेलं आहे. पण परमेश्वराने आपल्याला ही भक्तीची संधी दिलेली आहे, त्याबद्दल आपण प्रार्थना करणार आहोत. तर खरोखरच परमेश्वराची प्रार्थना, आराधना ही आपण करायलाच हवी. प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. करा प्रार्थना अखंड, नका पडू देऊ खंड. तर आता आपण प्रार्थना करूयात. आपण खरोखर परमेश्वराची स्तुती आणि आराधना करूयात. हे आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते बाप्पा. खरोखर
आतापर्यंत तू आम्हा प्रत्येकाला सांभाळलेला आहेस बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, तू आमचा त्राता, आमचा पालक, आमचा मार्गदर्शक होय. प्रभू परमेश्वर बाप्पा, वेळोवेळी आमचा उद्धार करता तू झालेला आहेस. तुझ्या प्रत्येक दयेबद्दल, तुझ्या प्रीतीबद्दल तुझे मनापासून उपकार म्हणते. प्रभुराया परमेश्वर बाप्पा, तुझ्या चरणापाशी आलेलं असताना बाप्पा, आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणाचा ताबा तू घे. विशेषतः बाप्पा, मला तू स्पर्श कर बाप्पा, माझ्या अंतकरणाला तू स्पर्श कर बाप्पा. होय प्रभू परमेश्वर बाप्पा, माझ्या मनचे विचार तुला मान्य असू देत बाप्पा. प्रभू देवप्पा, ही भक्तीची वेळ तुम्हाला दिलीस, आम्हा प्रत्येकाला बाप्पा आज तुझ्या चरणापाशी आणलंस, तुझे उपकार म्हणते. देवप्पा, आज मातृदिन आहे बाप्पा, परंतु सर्वप्रथम आम्ही मनापासून उपकार म्हणतो की आमचा माता आणि पिता तूच आहेस बाप्पा. ख्रिस्त गुरु माऊली बाप्पा तूच आहेस बाप्पा. होय बाप्पा, तुझ्या प्रेमाची तुलना, तुझ्या प्रेमाचा त्याग बाप्पा ही कोणतीही माता, जगातील कोणतीही माता करू शकत नाही. कारण की तू आपल्या लेकरांसाठी बलिदान केलेलं आहेस बाप्पा. तुझं रक्त सांडलंस बाप्पा. तुझ्या देवप्पा, खरोखर देवप्पा, या दयेबद्दल, तुझ्या प्रेमाबद्दल जे आमच्यासाठी बाप्पा तू फटके सहन केलेले आहे, तो काट्यांचा मुकुट बाप्पा, ते रक्तबंबाळ शरीर परमेश्वर बाप्पा, हे सर्व काही तू आमच्यासाठी, या लेकरांना सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी तू हे केलंस. आणि हा त्याग, ही प्रीती बाप्पा आज आम्हा मातांसाठी एक आदर्श अशी प्रीती आहे. एकुलता एक पुत्र जो आमच्यासाठी या जगात आला बाप्पा. प्रभू परमेश्वर बाप्पा, खरोखर मनापासून आम्ही तुझे उपकार मानतो. देवप्पा, खरोखर आज जगभरात देवप्पा ही जे निराशेचं वातावरण आहे, दुःख आहे, मोठं संकट आलेलं आहे बाप्पा, हा जो कोरोना व्हायरस देवप्पा, तो परमेश्वर बाप्पा तुला नम्र आग्रहाची विनंती करतो बाप्पा, हे संकट तू दूर कर देवप्पा. खरोखर देवप्पा, प्रत्येक व्यक्तीला तू सांभाळ. डॉक्टरांना, आमच्या सर्व मंत्र्यांना, सर्व जे काही देवप्पा या रुग्णांची सेवा करत आहे, त्यांच्या हाताला तू यश दे देवप्पा, आणि हे संकट तू दूर कर. त्याचप्रमाणे आजच्या या मायवाराच्या निमित्ताने देवप्पा प्रत्येक मातेसाठी मागते बाप्पा. खरोखर माता ही कुटुंबाचा आधार असते, कणा असते बाप्पा, श्वास असते बाप्पा. प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रत्येक मातेला आज या क्षणाला बाप्पा तू स्पर्श कर बाप्पा. आज कित्येक माता दुःखी आहेत, अश्रू ढाळत आहे, त्यांचे अश्रू तू पुस बाप्पा. दया कर, तुझा स्पर्श कर बाप्पा, आणि प्रत्येक मातेच्या देवप्पा जीवनात तू कार्य कर. कुटुंबाचं ओझं वाहत असताना शक्ती, सहाय्य तू पुरव देवप्पा. खरोखर बाप्पा, हा माता होण्याचा सन्मान तू आम्हाला दिलास, तुझे उपकार म्हणते. त्याचप्रमाणे प्रभुराया परमेश्वर बाप्पा, आजची भक्तीची वेळ तुझ्या हातात देते. विशेष करून आज इथे देवप्पा वक्त्या म्हणून आम्हाला डॉक्टर स्नेहल पाडळे या लाभलेल्या आहेत. त्यांच्या मुखाला तू स्पर्श कर, त्यांच्या मुखाद्वारे तू गौरविला जा, तू उंचावला जा परमेश्वरा. आणि हे वचन आम्हा प्रत्येकाकरिता तू आशीर्वादित असं कर बाप्पा. पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देते बाप्पा. आणि इथून पुढचा वेळ, ही भक्ती, सर्व काही मी तुझ्या हातात सोपवते. येशू ख्रिस्त आमचा तारणारा, याच्याच प्रिय आणि गोड नावाने मागते, म्हणून तू आई. आमेन. परमेश्वराचे वचन आपल्या पावलांकरिता प्रकाश आहे. तर यावेळेला शास्त्रपाठ वाचन, सद्गुणी स्त्री, नीतिसूत्रे 31वा अध्याय यातील काही वचने वाचत आहे सिस्टर साधना क्रिस्पिन. आणि आळीपाळीने स्तोत्र वाचन अध्याय 27 सिस्टर शार्लेट निर्मळ या करतील. नीतिसूत्रे 31वा अध्याय. सद्गुणी स्त्री. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करीते, अहित करीत नाही. ती लोकर व ताक खटपटीने मिळवते.
आणि आनंदाने आपल्या हाताने काम करीते. ती व्यापारी गलबतासारखी आहे. ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्याच्या अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून ते ती विकत घेते. ती आपल्या हाताच्या कमाईने द्राक्षाचा मळा लाविते. ती बलरूपपट्याने आपली कंबर बांधिते. ती आपले बाहू नेटाने कामास लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीस मालवत नाही. ती छाती आपल्या हाती घेते. ती हाताने चरकी धरते. ती गरिबासाठी मूठ उघडते. गरजवंतास हात देते. आपल्या कुटुंबाकरता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वनात पांघरलेले असते. ती आपणासाठी वेलबुट्टीवर कलंकोस करते. तिचे वस्त्र कलम तागाचे जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वडील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते. व्यापारास कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत. ती पुढील काळाविषयी निश्चित राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिवेच्या ठायी दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो. बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले आहेत, पण तू त्या सर्वाहून वरचढ आहेस. सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हाताचे श्रमफल तिला लाभू द्या. तिच्या कृत्याने भरवेशीत तिची प्रशंसा हो. परमेश्वर वाचलेली सर्व वचने आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड मंडळी, सर्व माता व माता समान असणाऱ्या माझ्या सर्व भगिनी, आपणास मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. परमेश्वराच्या गौरवासाठी स्तोत्रसंहिता अध्याय 27 आपण आळीपाळीने वाचणार आहोत. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला, तरीही मी हिंमत धरून राहील. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेल. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्तकाली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील. मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. आता संभोवतालच्या माझ्या वैऱ्यापुढे माझे मस्तक उन्नत होईल. त्याच्या डेऱ्यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करीत आहे. हे परमेश्वरा, ऐक. माझ्यावर दया कर. माझी याचना ऐक. माझे दर्शन घ्या असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर घालू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. माझ्या आईबापांनी मला सोडिले, तरी परमेश्वर मला जवळ करील. हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव. लोक माझ्या पाळतीवर बसले आहेत, म्हणून मला धोपट मार्गाने ने. माझ्या शत्रूंच्या इच्छेवर मला सोपवू नको.
कारण खोटे साक्षीदार व निष्ठुरपणाचे फुटकार काढणारे माझ्यावर उठले आहेत. ह्या जिवंताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करेल. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून वाचूया. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. प्रभू परमेश्वर वाचलेली सर्व वचने आशीर्वादित करू. आणि आता आपल्या ख्रिस्ती मंडळी चर्चचे सेक्रेटरी ब्रदर रॉबिन्सन टेलोरे एक सुंदरसं गीत सादर करत आहेत. आपल्या खणखणीत बहारदार आवाजात नेहमीच देवबापाची गीताद्वारे स्तुती करण्यात ते अग्रेसर असतात. त्यानंतर यशया 49 अध्याय आणि 14 ते 18 ही वचनं वाचत आहेत सिस्टर शोभा संसारे. धन्यवाद असो. आज मायवार आहे. सर्व मातांना मायवार सुखाचा जावो. आपला समर्पित मराठी गीत सादर करतोय. गीताची बोल आहेत. आई विना भिकारी फिरतो मी दारू. आई विना
49 14 ते 18 पर्यंत आपण वचन वाचूया. यावर सियोन म्हणाले, परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तानुल्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही. पहा, मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. तुझे कोट नित्य माझ्या दृष्टीसमोर आहे. तुझी मुले त्वरेने येत आहेत. तुझा नाश करणारे, तुला उजाड करणारे तुझ्यातून निघून जात आहेत. आपले डोळे वर कर, चहूकडे पहा, ते सर्व एकवट होऊन तुझकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की, माझ्या जीवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांस अलंकाराप्रमाणे लेवशील, नववधूप्रमाणे तू त्यास आपल्या अंगावर घालशील. देवबाप वाचलेले वचन आशीर्वादित करो. आणि आता विशेष मध्यस्थीची प्रार्थना करीत आहेत आपल्या चर्चच्या सिस्टर शिरीन डेव्हिड. विशेष गीत आता आपणासमोर मिस प्रीती निर्मळ आपल्या अतिशय मधुर आवाजात सादर करत आहेत. लॉर्ड, आपण प्रार्थना करू. हे आमच्या प्रेमळ परमेश्वर पित्या, आम्ही उपकार स्तुती करतो ही वेळ तुझ्या प्रार्थनेसाठी आम्हाला दिलीस. देवपा, तू प्रेमळ आहेस. तू दयाळू, कृपाळू, मंदक्रोध, दयामय देव आहेस. तुझी प्रीती ही मातेच्या प्रीतीपेक्षाही महान आहे. देवपा, तुझ्या वचनात सांगितलंय यशया 49:15 मध्ये की स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का? कदाचित स्त्रीला विसर पडेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही. अशा प्रकारे तू माते समान प्रीती करणारा, तिच्याहून अधिक प्रीती करणारा असा आमचा प्रिय परमेश्वर आहेस. तुला सर्व मान, महिमा, गौरव, स्तुती आता आणि सदा सर्व काळ तुलाच देतो देवपा. आजच्या ह्या मदर्स डे स्पेशल दिनाबद्दल आम्ही उपकार मानतो देवपा, आणि सर्व जगातील मातांसाठी आज तुझ्या चरणांजवळ मध्यस्थीची प्रार्थना करत आहोत देवपा. आजच्या या सुदिनी देवपा, तुझं वचन सांगतं की आई ही खरोखर देवपा तुझ्याकडनं मिळालेली विशेष भेट अशी आहे देवपा. आणि देवपा, ज्यांना ती नाहीये, जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यांना तू आईप्रमाणे स्त्री परमेश्वरा. देवपा, यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये तुझे आईच्या बद्दल जे तिचे गुण वाखाणलेले आहेस, तिच्या प्रीतीबद्दल, तिच्या सांत्वनाबद्दल, यशया 66:13 मध्ये तू म्हटलंयस की एखादी आई आपल्या मुलाचं सांत्वन करते तसा मी तुमचं सांत्वन करेन. देवपा, असे अनेक गुण नीतिसूत्रामध्ये देवपा 31व्या अध्यायामध्ये तू म्हटलंयस की ती आई ही ज्ञानी आहे, ती दयाळू आहे आणि ती शांत आहे. देवपा, तू देखील जेव्हा प्रभू येशू ह्या भूतलावर तू मानव म्हणून होतास, तेव्हा देवपा तू आपल्या आईवर अविरत, अविचल असं प्रेम करायचास. आणि देवपा, तुझ्या पश्चात तिची काळजी घेण्यात यावी, तिला आधार मिळावा म्हणून तू योहानाला तिची जबाबदारी सोपवून दिलीस. आणि हा आदर्श देवपा तू सर्व मानवजाती पुढे ठेवलास की सर्व मानवाने आपल्या आईचा आदर करावा, त्यांची काळजी घ्यावी. प्रिय परमेश्वरा, आजच्या ह्या मदर्स डेच्या दिवशी जगातील सर्व मातांसाठी आम्ही सर्व मिळून प्रार्थना करत आहोत की देवपा तू त्यांना आरोग्य दे, त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्या सर्व गरजा तुझ्या गौरवाने पुरव. त्यांचा धीर खचल्यास त्यांना सामर्थ्य दे, त्यांना आशा दे, त्यांना देवपा त्यांच्या सर्व गरजा तू पुरव. त्यांना शांती दे, समाधान दे, आणि देवपा त्यांच्याची कृपा पुरव. ज्या सिंगल माता आहेत
त्यांना आपल्या मुलांची दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना, आई आणि वडील अशी दोन्ही जबाबदाऱ्या त्या पार पाडत असताना त्यांना तू शक्ती दे. ज्या स्त्रियांना मूल नाही त्या स्त्रियांना शांती दे देप्पा. त्यांच्यात मातृत्व आहे, त्या इतरांवर प्रेम करत असताना त्याचा आशीर्वाद तू त्यांना दे देप्पा. आणि आजच्या मदर्स डेच्या ह्या भक्तीमध्ये तू आशीर्वाद होत. ही भक्ती देप्पा सर्वांसाठी आशीर्वाद अशी होऊ दे. यावेळेस देप्पा या सर्व प्रार्थना आम्ही मंडळी देप्पा एक मनाने तुझ्या चरणांचं सादर करत आहोत. त्या तू ऐक. येशूच्या नावाने आम्ही ह्या मागत आहोत, म्हणून तू ऐक बापा. आमेन. मातृदिनानिमित्त प्रीती निर्मळ आणि ब्रदर रॉबिन्सन तेलोरे यांनी खूपच हृदयस्पर्शी, अगदी मनाचा ठाव घेणारी, आईची महती वर्णन करणारी, डोळ्यात अश्रू आणणारी अशी गीतं गायलेली आहेत. त्याबद्दल देवबापाची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो.
दोघांनाही परमेश्वराने असंच अधिक आशीर्वादित करावं, त्याबद्दल पुन्हा एक वार परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते. आणि आता आजच्या ज्या वक्त्या या मातृदिनी आम्हाला लाभलेल्या आहेत त्यांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देत आहे. तर आजच्या आपल्या वक्त्या ज्या आहेत यांचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद व अभिमान वाटत आहे आणि त्या आहेत डॉक्टर स्नेहलताई पाडळे. स्नेहलताई पाडळे ह्या उच्च विद्या विभूषित आहेत. त्या UBS पुणे इथून त्यांनी BTH तसेच MDU हे पूर्ण केलेलं आहे. बायबलचं जो अभ्यास आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्या अतिशय विद्वान आहेत, समाजाच्या भूषण आहेत आणि विशेष म्हणजे प्रभू सेवेच्या सागरातील दीपस्तंभ आहेत. प्रार्थना व समाजसेवेला त्यांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे खरोखर त्यांचा स्वभाव, कर्तव्य तत्परता, संयम आणि हे सर्व जे काही त्यांचं समाजकार्य आहे यामुळेच समाजाच्या स्नेहास स्नेहलताई पात्र ठरल्या आहेत. गुलटेकडी मार्केट यार्ड या स्लम एरियात अत्यंत अल्प दरात वैद्यकीय व्यवसाय करणारी एक उत्तम प्रेमळ डॉक्टर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे त्या माजी नगरसेविका देखील आहेत. गुलटेकडी परिसरातील समाजसेवेचे व्रत घेतलेल्या एक लाडक्या सेविका म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. जनसेवा ही ईश्वर सेवा, तत्व निरंतर मनिधरा याप्रमाणेच स्नेहलताईंनी आपले जीवन समाजसेवेला अक्षरशः वाहून घेतले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गुलटेकडी परिसरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांकरिता 39 महिला बचत गटांची स्थापना केलेली आहे आणि अनेक समाजोपयोगी उपक्रम त्या सतत राबवतच आलेल्या आहेत. वेळोवेळी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन त्या करतात. गरजू रुग्णांना याचा लाभ आपण मिळवून दिलेला आहे. खरं तर स्नेहलताई म्हणजे अतिशय लाघवी आणि गोड स्वभाव आणि हाच त्यांच्या प्रचंड जनसंपर्कास मूलभूत कारण आहे. तर अशा या स्नेहलताई यांच्यासाठी परमेश्वराकडे एकच प्रार्थना, तुझे मनोरथ तो पूर्ण करो, तुझे संकल्प तो सिद्धीस नेओ, हीच प्रार्थना. आणि आता आपल्या स्नेहलताईंना मी विनंती करते की परमेश्वराकडून आलेला हा संदेश आपण द्यावा. ख्रिस्तात सलाम. आज मायबार दिनानिमित्तानं आपल्या मंडळीत मला या ठिकाणी बोलवलं आणि ऑनलाईन सर्व्हिसमधून तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल प्रथम मी परमेश्वराचे गौरव करते. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते आणि रेव्हरेंड सुधीर चव्हाण सर आणि मंडळीची एल्डर कमिटी त्याचप्रमाणे मंडळीतील प्रत्येक सभासद यांचे देखील मनापासून आभार मानते. यात आपण परमेश्वराच्या पवित्र वचनांकडे वळूया. स्तोत्रसंहिता 107 13 ते 15 वचनं आपण वाचूया. तेव्हा त्यांनी संकट समयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले. त्याने त्यास अंधारातून व मृत्यूछायेतून बाहेर आणले व त्यांची बंधने तोडून टाकले. परमेश्वराच्या दयाबद्दल व त्याने मनुष्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करो. आमेन. आपण प्रार्थना करू. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद, गौरव. पवित्र 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 अशा आमच्या सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. परमेश्वरा, आज कोविड-19 कोरोना ह्या संकट समयात असताना परमेश्वरा आम्ही तुझा धावा करतो आणि खरोखर तुझं वचन सांगतं त्याने त्यास क्लेशातून मुक्त केले, त्याने त्यास अंधकारातून व मृत्यूछाईच्या दरीतून देखील बाहेर आणले, त्यांची बंधने तोडून टाकली. खरोखर परमेश्वरा
तू आमची बंधने तोडणार आहे. आम्हाला ह्या कोरोनासारख्या मरीच्या आजारापासून तू आम्हाला मुक्त करणार आहेस. आणि परमेश्वरा, त्या मुक्ततेसाठी आम्हाला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, तुला आभार व्यक्त करतो, तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आज हा मायवार म्हणजे आमच्यासाठी तू जनिक आई दिलेली आहे, त्याबद्दल देखील परमेश्वरा आम्हाला चांगली आई दिल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो. परमेश्वरा, ज्या माता आहेत आणि खरोखर ज्या मातेप्रमाणे काम करतात त्यांच्याबद्दल देखील परमेश्वरा तुझ्या नावाला गौरव देते. माझ्या मनचे विचार आणि माझे तोचे शब्द तुला मान्य असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणून तो एक आमेन. मंडळीला पुन्हा एकदा मायवार सणाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देते. मातृदिन हा आधुनिक संप्रदायाप्रमाणे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पाळला जातो. हा मातृदिन कसा आला? वेगवेगळे दिवस आपण सेलिब्रेट करत असतो. डॉक्टर्स डे, फादर्स डे, टीचर्स डे. त्याचप्रमाणे मातृदिन हा देखील मोठ्या जोमानं आणि उत्सवानं संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. मला तुम्हाला सांगू द्या, अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ॲना जॉर्विन्स या महिलेनं या दिवसासाठी परवानगी मिळावी यासाठी पुष्कळ प्रयत्न केले आणि नंतर युनायटेड काँग्रेसने हा ठराव मंजूर करून मे महिन्याचा दुसरा रविवार हा मायवार पाळला जावा असा ठराव संमत केला. पहिला मायवार किंवा मदर्स डे हा 10 मे 1914 या रोजी पाळला गेला आणि त्यावेळेस शांतीसाठी मदर्स डे असं त्याचं स्वरूप होतं. मदर्स डेचं प्रतीक म्हणून एक शुभ्र किंवा पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फूल त्यासाठी सुचवलं गेलं. पांढरा रंग हा पावित्र्यता, शुद्धता, सहनशीलता आणि सोशिकता याचंच प्रतीक आहे आणि म्हणून पांढरं गुलाबाचं फूल त्यावेळेस अतिशय चांगलं असं मायवाराचं प्रतीक मानलं गेलं. त्या काळी, त्या प्रसंगी, त्या वेळेस म्हणजे 1914 साली ज्यांच्या माता जिवंत आहेत त्यांनी पिंक कलरचे, गुलाबी कलरची वस्त्र परिधान करायची आणि प्रार्थनेला चर्चला जायचं आणि ज्यांच्या माता स्वर्गवासी झालेले आहेत त्यांनी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करून हा सण सेलिब्रेट करायचे अशी त्यावेळेस प्रथा होती. आणि खरोखरच मदर्स डे पाळत असताना आईबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. आई शब्दाचा विचार करत असताना, त्याचा विग्रह करत असताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जिच्या ठाई ईश्वराचा आत्मा वसतो तिला आई असं म्हणतात आणि खरोखरच याची प्रचिती तुम्हाला आणि मला अगदी वेळोवेळी येते. आईची महती वर्णन करताना कवी अश्वत्थ म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. साने गुरुजींनी तर श्यामची आई या आपल्या आईच्या काव्यामध्ये आईची कितीतरी उदाहरणं, आईने दिलेली शिक्षण हे देखील नमूद केलेलं आहे. आचार्य अत्रे म्हणतात, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे. कवी माधव जुलियन आपल्या आई या काव्यात म्हणतात, सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, घे जन्म तू फिरूनी येईन मी ही पोटी, घे जन्म तू फिरूनी येईन मी ही पोटी, खोटी ठरो न देवा ही आस मोठी, खोटी ठरो न देवा ही एक आस मोठी, ही एक आस मोठी. ज्यांची आई आज या जगात नाही त्यांना असं वाटतं की आई तू परत जन्म घे आणि मी तुझ्याच पोटी जन्म घे आणि देवा ही माझी जी आस आहे ही माझी कधीच तू खोटी ठरू नको अशी देवाला विनवणी देखील कवी माधव जुलियन करतात. पवित्र शास्त्रातून आपण आईची निर्मिती परमेश्वराने कशी केली ते पाहू. परमेश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली. उत्पत्तीमध्ये, उत्पत्तीच्या ग्रंथात आपण वाचतो पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि मग परमेश्वराने आपल्या प्रतिमेचा, आपल्या स्वरूपाचा मानव निर्माण केला. त्याला आदाम असं नाव दिलं आणि परमेश्वराला वाटलं की आदाम एकटा जगात एकटा आदाम नको आणि म्हणून त्याला सहचारी अशी एक स्त्री निर्माण केली. त्याला गाढ निद्रा आणविली आणि त्याच्या फासळीपासून ह्या स्त्रीची निर्मिती केली. ती अवघी जीवधाऱ्यांची जननी अशी झाली, अवघ्या जीवधाऱ्यांची माता झाली आणि म्हणून तिचं नाव हवा असं ठेवण्यात गेलं. हवेचा इतिहास आपल्याला माहिती आहे, तो मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगणार नाही. परंतु हवेला धूर्त अशा सापाने फसवलं, ठकवलं आणि तिला पाप जालात ओढलं. तिनं पाप केलं. देवाने सांगितलेल्या मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, तर तिने पाप करून देवाची आज्ञा म्हणून ते फळ दिसायला सुंदर, सुगंध येणारं, डोळ्यांना भुलवणारं असं होतं आणि ते तिने खाल्लं आणि स्वतः खाऊन तिनं ते आदामाला देखील दिलं. आणि उत्पत्ती 3:20 मध्ये म्हटलं आहे,
आदामाने आपल्या स्त्रीचे नाव, बायकोचे नाव हवा ठेवले होते, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. ही स्त्री आदामाने, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, कुशीतील फासळीपासून केली गेली. कारण का? तर फासळीमधून यासाठी केली, डोक्यापासून यासाठी निर्माण केली नाही की ती अधिकार गाजवण्यासाठी नवऱ्याच्या डोक्यावर बसली गेली पाहिजे. पायापासून निर्माण केली गेली नाही, कारण ती पायदळी तुडवली जावी नाही, त्याच्या बरोबरची असावी म्हणून त्याच्या कुशीतून ती निर्माण केली होती. त्याचप्रमाणे त्याने तिच्यावर प्रीती करावी म्हणून त्या आदामाच्या हृदयाजवळ भागातून ती निर्माण केली होती. त्याने तिचे संरक्षण करावे म्हणून ती त्याच्या हाताखालील भागातून निर्माण केली होती. हव्वा एकाकी होती. मुले प्रसवण्याचा अनुभव तिला नव्हता. ती जगातली पहिली स्त्री असल्यामुळे ज्यावेळेस तिनं मूल प्रसवलं त्यावेळी तिच्या वेदनेमध्ये, तिच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी कुठली नर्स किंवा सुईण नव्हती. तिला मार्गदर्शन करणारी आई नव्हती, बहीण नव्हती, मैत्रीण नव्हती, सखी नव्हती. एकट्या हवेनं प्रसूतीचे वेदना देऊन मूल प्रसवलं आणि त्याचं नाव काईन असं ठेवलं. काईनाकडे पाहून कदाचित ती हसली असेल आणि ती म्हणाली मला परमेश्वराच्या साह्याने पुरुष संतान लाभले आहे. त्यानंतर आपण बघतो उत्पत्ती 4 अध्याय आणि 2 वचन, तिने त्याचा भाऊ हबेल यास जन्म दिला. कायनाने जेव्हा हबेलाला मारलं, जेव्हा ठार केलं, तेव्हा हवा पूर्णतः आई म्हणून, एक माता म्हणून ढासळली. आपण या जगात एक पापी माणूस आणला याची तिला जाणीव झाली. तो एक खुनी होता. बागेमध्ये आपण सैतानाच्या मोहाला वश झालो. त्या पापाची किती मोठी भयानक कल्पना, किती मोठे भयानक विस्तार झाला आहे हे तिला पूर्णपणे कळून चुकलं. तिने आध्यात्मिक आणि शारीरिक मृत्यू आदामापर्यंत पोहोचवला होता. एकेकाळी हवा निष्पापतेने जगली होती, पण आता कोणताही मानवी प्राणी तिच्यासारखा निष्पापतेने जगणार नव्हता. सैतानाने जसे हवेला फसवले तसेच सैतान मनुष्याच्या आंतरिक इच्छांना पुन्हा पुन्हा आव्हान करून त्याला पापजलात पकडण्याचा प्रयत्न करीत असतो आणि मग पाप आणि मृत्यू प्रवेश करतात. याकोबाचं पत्र 1 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये सांगितलेलं आहे. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते. आपल्या डोळ्यांना जे दिसतं ते मिळवण्याची इच्छा धरणारे व आपल्या मीपणाची इच्छा तृप्त करण्यासाठी धडपडणाऱ्या हवेसारख्या माताही प्रत्येक पिढीत जन्मास येतात. सैतानाने हवेला ज्याप्रमाणे देवाविरुद्ध फसवले, चिथवले, त्याचप्रमाणे तो आपल्यालाही फसवण्याचा प्रयत्न करतो. सैतान मनुष्यामध्ये बंडखोर आणि कृतज्ञ वृत्ती चेतावून देतो आणि तो स्वतः जसा गर्वामुळे खाली पडला तसे प्रत्येक मनुष्य खाली पडण्यास कारणीभूत होतो. आदाम आणि हवा यांचा पापाचा परिणाम म्हणून लोकांना शोक, रडणे, क्लेश आणि यांचा अनुभव नवे राज्य येईपर्यंत येत राहील आणि ती वेळ येईपर्यंत मानव पापाने शापित होईल. माझ्या प्रिय मातांनो, हवेचा कित्ता गिरवू नका. संत पौल करिंथकरास 2 पत्र 11 अध्याय आणि 3 वचनामध्ये म्हणतो, तो आपली भीती व्यक्त करतो. वचन आहे, तरी सर्पाने आपल्या कपटाने हवेला ठकवले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. अतिशय सुंदर असं पौलाने सांगितलेलं आहे. पौलाला अद्यापही भीती वाटत होती की सर्पाने जसं हवेला ठकवलं तसं तो तुम्हाला आणि मला सुद्धा फसवू शकतो, ठकवू शकतो. तुमची आणि माझी मन सुद्धा कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण आणि शुद्धता यापासून भ्रष्ट होती असं आपल्याला भय वाटतं. स्त्रियांना अनेक मोह असतात. एखादी चांगली साडी बघितली तरी ती साडी मला हवी. एखादा चांगला दागिना शेजारच्यांच्याकडे बघितला, तो दागिना मला हवा. एखाद्याच्या दारात कार उभी असली तरी ती कार मला हवी याविषयी वाटते. अशा ह्या वासना, ह्या लालसा, हे मोह, हे मातांनो आपण टाळले पाहिजे. त्याच्याकडे ते आहे आणि ते माझ्याकडे का नाही असं न करता सरळपणानं जगणं, ख्रिस्ताला प्रार्थना विनंती करणं हेच आपलं सर्वस्व आहे हे समजून मातांनी जगलं पाहिजे. पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करते की जसं हवेला सर्पाने ठकवलं त्या पद्धतीनं तुमची मनं कशाने तरी बिघडून सरळपणा निघून जाईल, ख्रिस्ताकडे शुद्धता निघून जाईल, भ्रष्ट होईल
असं न वागता आपण चांगल्या आणि सरळ मनाने देवाने आखून दिलेल्या मार्गाने चालावं अशी मी आपणास विनंती करते. हवा हिने जे भयानक उदाहरण घालून दिलं, देवाचं वचन आणि देवाचं प्रेम याविषयी आपल्या मनात शंका निर्माण करू देण्यास तिनं सैतानाला वाव देऊन जगामध्ये पाप आणलं. मातांनो, तसं वागून देवाचं वचन मोडू नका. परमेश्वर देवाच्या आज्ञेत राहा. आजच्या मातृदिनानिमित्तानं आपण अवघ्या जीवधारी जनाच्या मातेचं ज्वलंत उदाहरण आपल्या कायम स्मरणात ठेवून देवाची आज्ञा न मोडणाऱ्या व देवाच्या प्रेमाविषयी शंका निर्माण न करणाऱ्या आदर्श माता होण्याचा प्रयत्न करू. आणि मुलांनो, जी मुलं ऐकत आहेत त्यांच्यासाठी मी अगदी हात जोडून सांगते. निर्गमाच्या 20व्या अध्यायात आणि 12व्या वचनात सांगितलं आहे, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, म्हणजे जो देश परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील व तुझे कल्याण होईल. ही आज्ञा आहे. हे देवाचं वचन सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. इतर सर्व आज्ञा ह्या नकारात्मक आहे. नकारात्मक म्हणजे काय? चोरी करू नका, खून करू नका, व्यभिचार करू नका, दुसऱ्यांच्या वस्तूंचा लोभ धरू नका, ह्या सगळ्या नकारात्मक. पण एकच आज्ञा सकारात्मक आहे, आपल्या आई व आपला बाप यांचा मान राख, म्हणजे जो देश परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील व तुझे कल्याण होईल. हे कर म्हणजे तुला लाभ होईल. ह्याला जोडूनच एक अभिवचन देखील दिलेलं आहे की आज्ञा पाळली तर तू चिरकाल राहशील. मान राखणे आज्ञापालन आहे, दीर्घायुष्य आहे. आपल्याला आयुष्यमान वाढावं म्हणून मुलं सकाळी उठून जॉगिंगला जातात. बऱ्याच वेळेस मुलं जिम जॉईन करतात. आपले मसल्स कसे चांगले दिसतील, आपण धष्टपुष्ट आणि चांगली शरीरयष्टी कशी होईल, 6 पॅक सलमान खान सारखे आपले कसे दिसतील याच्या पाठीमागे लागलेले असतात. पण मुलांना शास्त्रात सांगितलेलं वचन आज आठवत नाही की आपल्या आईचा आणि बापाचा मान राख, त्यांच्या आज्ञेत राहा, म्हणजे तुला कल्याण आणि तुला उत्तम असं आयुष्य आणि उत्तम असं जीवनमान मिळेल, तू चिरकाल राहशील. हे आज मुलं विसरून गेलेले आहेत. मला मुलांना देखील त्या निमित्तानं सांगायला पाहिजे की आपण आपल्या आईच्या आज्ञेत राहा. आज्ञेमध्ये काय असतं तर आज्ञेत प्रीती आहे, ममता आहे, आदर आहे, कृतज्ञता आहे. आणि म्हणून लेकरांनो, जी 10 आज्ञांमध्ये 5वी आज्ञा आपल्याला दिलेली आहे, आपला बाप व आपली आई यांचा मान राख, म्हणजे जो देश परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील व तुझे कल्याण होईल. आज आई वडिलांना कुटुंबात मानाचे स्थान आहे का? त्यांना नीट वागवलं जातं का? भारतात सध्या वृद्धाश्रमाची गरज वाढत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये एक बातमी असली, एका दाम्पत्याने आत्महत्या केली कारण मुलगा व सून त्यांचा छळ करत होते. अमेरिकेला जायचं म्हणून मुलानं आई वडिलांना सांगितलं. सर्व बंगला, प्रॉपर्टी, गाडी, इस्टेट सर्व विकून टाकलं. वृद्ध आईला आणि वडिलांना घेऊन तो एअरपोर्टवरती गेला. ते दोघे एका ठिकाणी बसून होते, विमानाची वाट पाहत होते. आणि एका अधिकाऱ्याने सहज येऊन त्यांना विचारलं की तुम्ही इतक्या वेळ 2 जण का म्हणून थांबलात? त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा आम्हाला अमेरिकेला घेऊन जाणार आहे. अधिकाऱ्याने क्षणभर त्या मातेकडे बघितलं. तिच्या डोळ्यामध्ये आस्था आणि मुलाची वाट पाहणारे अश्रू त्या डोळ्यामध्ये त्याला दिसलं. त्यांनी सांगितलं, आई, अमेरिकेचं विमान कधीच उडून गेलेलं आहे. मुलगा आणि सून निघून गेलेले आहे. तुम्ही परत घरी जा. तिने अक्षरशः त्या अधिकाऱ्यासमोर डोळून घेतली. तिने सांगितलं, मी माझा बंगला, गाडी सर्व काही विकलं. सर्व पैसे मुलाला आणि सुनेला दिलेले आहेत. माझ्याकडे आता काही नाही. अधिकाऱ्याने खिशातले पैसे काढले. त्या मातेला वृद्धाश्रमाचं ऍड्रेस सांगून, टॅक्सीवाल्याला बोलून मातेला आणि त्या वृद्धाला वृद्धाश्रमाचा पत्ता सांगून त्या ठिकाणी रवाना केले. माझ्या प्रिय बंधूंनो, माझ्या प्रिय मुलांनो, माझ्या प्रिय मातांनो, ही आज वेळ आपल्या आई वडिलांवरती येत आहे. वृद्धाश्रमाची गरज ही काळाची गरज झालेली आहे. आणि म्हणूनच जो आपल्या आई वडिलांचा सन्मान करतो, जो आपल्या आई वडिलांना प्रीतीने वागवतो, जो त्यांची काळजी घेतो, त्याला देव हा आशीर्वादित केल्यावाचून राहत नाही. आणि म्हणून मार्कुस शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 10व्या वचनात देखील सांगितलेला आहे, तो आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी असे मोशेने सांगितलेले आहे. खरोखरच आता ती वेळ नाही. मोशेचं नियमशास्त्र, तो पंचरत्न, तो पंचग्रंथ आणि त्या आज्ञा, ते नियम, त्या अटी आता खूप साऱ्या शिथिल झालेल्या आहेत. परंतु माझा आपल्याला हात जोडून विनंती आहे, मायवराला तुम्ही आईला काय हो देणार? मायवराला आईला तुम्ही साडी, कानातले, गळ्यातलं काहीतरी गिफ्ट, काहीतरी पर्स असं न देता त्या मातेचं वय हे वृद्धत्वाकडे झुकत चाललेलं असतं.
तिचे गुडघे हे अशक्तपणाने लटपटत कापत असतात. अशा मातेला काय हवं असतं? माझ्या लेकराने माझ्याजवळ बसून माझ्याशी 2 शब्द बोलावे. माझ्या नातवंडाने येऊन आजी तू जेवलीस का, आजी तुला बरं वाटतं का, असं विचारावं. हीच काय ती फक्त अपेक्षा असते. त्यांचं जेवणही कमी झालेलं असतं, त्यांचं जीवनमान देखील खालावलेलं असतं. आणि अशा वेळी 2 घास कसे ती माता कशी तरी पोटात ढकलत असते आणि आतुरतेने आपल्या नातवंडाची आणि आपल्या मुलाची वाट बघत असते. मायबाला जर काही द्यायचं असेल ना, काही गिफ्ट द्यायचं असेल ना, तर त्या मातेसाठी, त्या आईसाठी तिच्याजवळ बसा. तुमच्या अंतःकरणाचं प्रेम तिला द्या. आज त्या प्रेमाची, त्या ममतेची ती भुकेली आहे, हे विसरू नका. ज्याप्रमाणे सैतानाच्या आहारी हवा गेली, त्या प्रकारे आपण कुठल्याही वासनेला, मोहाला बळी पडू नका आणि लेकरांना आपल्या आई वडिलांचा मान करायला शिका. ज्यावेळेस मुलं हा विषय येतो, तेव्हा मला योगवेद ह्या मातेची विशेषतः आठवण येते. लोकांच्या तोंडावरती प्रश्नचिन्ह असेल, योगवेद ही कोण? तर पवित्र शास्त्रामध्ये योगवेदचा 2दा उल्लेख केलेला आहे. एकदा निर्गमाच्या पुस्तकात तिचा उल्लेख आहे की ती लेवी यांची मुलगी होती आणि दुसऱ्या ठिकाणी देखील अनुवादामध्ये तिचा उल्लेख केलेला आहे की ती मोशे अहरोन यांची आई होती. असे 2च वेळा योगवेदेचा उल्लेख आहे. योगवेद जी मोशेची आई, तिच्याबद्दल मला नेहमीच एक आदर्श माता असं नेहमी वाटत आलेले आहे. ज्यावेळेस योसेफ हा कोण आहे हे फारोला, मिस्र राजाला माहीत नव्हतं आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की इस्रायल लोकांची संख्या ही मिस्री लोकांपेक्षा वाढत आहे आणि म्हणून त्यांनी असा विचार केला, न जाणो शत्रू आपल्या राष्ट्रावरती जर तुटून पडले आणि इस्रायली लोकांनी जर त्यांना मदत केली तर शत्रू हे राज्य हे संपूर्ण माझ्यापासून हिसकून घेईल आणि हे जे इस्रायली लोक आज गुलाम म्हणून राहत आहेत ते माझ्यापासून निघून जातील, दुसरीकडे पळून जातील. मग मला या ठिकाणी शेतात काम करणारे, मातीच्या विटा भासणारे, मोलामजुरीचे काम करणारे लोक मिळणार नाही. आणि म्हणून शिप्रा आणि पुआ या 2 सुईणींना तो राजा बोलवून घेतो आणि त्यांना सांगतो, ज्या वेळेस इब्री स्त्री ही जेव्हा प्रसवेल, लेकरू प्रसवेल, जेव्हा तिची डिलिव्हरी होईल, त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जा. मुलगा असेल तर डिलिव्हरी होताच क्षणी त्याला मारून टाका आणि मुलगी असेल तर तिला जिवंत ठेवा. परंतु शिप्रा आणि पुआ यांच्यावर देवाची कृपा होती, देवाचा वरदहस्त त्या सुईणींवरती होता आणि म्हणून त्यांनी तसलं कुठलंही कृत्य केलं नाही. पुन्हा राजाने त्या सुईणींना बोलवलं आणि त्यांना विचारलं, का बरं मी तुम्हाला आज्ञा केली की ज्या वेळेस त्या डिलिव्हरी होतील, ज्या वेळेस मूल प्रसवेल, मुलगा असेल तर मारून टाका आणि मुलगी असेल तर जिवंत ठेवा, परंतु तुम्ही मुलगेही जिवंत ठेवलेले आहेत. त्या स्त्रिया किंवा त्या सुईणी परमेश्वराला भिवून वागणाऱ्या होत्या आणि म्हणून त्या म्हणाल्या, आपल्या मिस्री स्त्रियांसारख्या त्या नाहीत. आम्ही तिथं पोहोचण्यापूर्वी जोमाने त्या प्रसवतात, लेकरं प्रसवून होतात, त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. मग राजाने अक्कल लढवली. तो म्हणाला, ठीक आहे. मग त्याने फरमान काढलं, इस्रायल बाईला जर कुठलं पुरुष संतान झालं, जर मुलगा झाला तर ताबडतोब ती मुलं घ्यावी आणि त्यांना नाईल नदीत फेकून द्यावं. झालं. फारो राजाचं फरमान हे सगळ्यांनी अंमलात आणलं. ज्या वेळेस इस्रायल स्त्रिया ह्या मुलं प्रसवित होत्या, मुलगी असेल तर ती बाजूला काढली जायची, मुलगा असेल तर ताबडतोब उचलून तो नाईल नदीच्या स्थानी फेकला जायचा. त्याला जिवंतपणे जलसमाधी मिळत असे. आणि अशा वेळेस योगवेद ही 3ऱ्यांदा प्रसूत होण्याची वेळ आली. योगवेदीच्या बाजूला तिच्या काही सेविका उभ्या होत्या. योगवेदीला अत्यंत जोमाने कळ दिली, ट्या असा आवाज आला आणि एक बाळ त्या ठिकाणी जन्माला आलं. तिने घाम पुसवला आणि तिने बाजूच्या सुईणीला विचारलं, बाजूच्या सेविकेला विचारलं, कोण आहे, मुलगा की मुलगी? त्या सुईणीनं थोडा वेळ शांत राहून उत्तर दिलं, मुलगा. योगवेदीच्या डोळ्यातनं एक चमक चमकून गेली. काय होतं त्या डोळ्यामध्ये, काय होतं त्या डोळ्याच्या चमकेमध्ये? तर परमेश्वरावरचा विश्वास. आणि तिनं ते बाळ घेतलं, उचललं, वरपासून खालपर्यंत त्याला न्याहाळलं आणि ती म्हणाली, वा किती सुंदर आहे हे बाळ, परमेश्वराकडून झालेलं हे मूल आहे, हे संतान मला परमेश्वराने दिलेलं आहे. आणि मग तिने तिचा पती अमराम, मुलगी मिरियाम आणि आपला पहिला मुलगा अहरोन यांना या कुटुंबाला एकत्रित घेतलं आणि सांगितलं की राजापेक्षा आपण परमेश्वराचं भय बाळगून या मुलाचं आपण पालन करूया.
त्याला नदीत फेकलं नाही गेलं पाहिजे, कारण आतापर्यंत फेकलेले बाळ हे सुसरीने भक्षण केलेलं आहे. नाईल नदीचा रंग हा संपूर्ण रक्ताने लाल झालेला आहे. नाईल नदी तर देखील त्या रक्तानं लाल भडक झालेली आहे. मला हे बाळ हवंय, परमेश्वराच्या प्रित्यर्थ हे बाळ मला हवंय. आणि तिनं त्या बाळाला 3 महिने घरात लपवून ठेवलं. त्या लपवण्यामध्ये, त्या बाळाला सांभाळण्यामध्ये बहीण मिरियम हिचा देखील समावेश होता. आरोन देखील आपल्या बाळाचं रक्षण करत होता. अमराम आणि योगबेद हे नवरा बायको एकत्र येऊन त्या बाळासाठी प्रार्थना करत होते. 3 महिन्यानंतर मात्र हे बाळ नंतर ते रांगणार, हे बाहेर जाणार, ह्याचा आवाज होणार, इतरांना कळणार आणि मग माझ्या बाळाचं काय होणार. आणि म्हणून प्रार्थनापूर्वक तिनं एक सुंदर लव्हाळ्याचा पेटारा तयार केला. त्या पेटाऱ्यात पाणी शिरू नये म्हणून तिनं राळ, डांबर हे सगळं आतून फासलं आणि अलगद त्या बाळाचे मुके घेऊन त्या बाळाला त्या पेटाऱ्यात ठेवलं. आणि मिरियम जी तिची मुलगी होती, तिला तिने धैर्य आणि विश्वासाने सांगितलं, परमेश्वराची प्रार्थनापूर्वक सांगितलं की हा पेटारा तू नाईल नदीत सोडून ये. मिरियमच ती आईच्या संस्कृतीमध्ये, शिक्षणामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये तरबेज झालेली मुलगी. तिनं पेटारा उचलला, हळूच त्या नाईल नदीमध्ये सोडला आणि पेटाऱ्याचं निरीक्षण करत करत ती थांबली. जसा जसा पेटारा पुढे पुढे जात होता, मिरियम देखील तशीच गवतातून पुढे पुढे जात होती. ज्या ठिकाणी पेटारा थांबला तिथे फारो राजाची मुलगी, फारोची राजकन्या त्या ठिकाणी आंघोळीसाठी आली होती. आणि फारोच्या राजकन्याने तो पेटारा उचलला, उघडला आणि पाहिलं आतमध्ये खूप सुंदर बाळ होतं. तिनं त्या बाळाला घेतलं. मिरियम हे सगळं बघत होती. धावत धावत ती राजकन्येकडे गेली आणि तिने विचारलं, महाराणी, मी तुमच्यासाठी आणि ह्या बाळाला सांभाळण्यासाठी एक दाई आणू का? इब्री घराण्यातली एक दाई आणू का, की ती बाळाचा चांगला सांभाळ करेल? राजकन्याने त्वरेने होकार दिला. आणि मग मिरियम पळत पळत धावत घरी गेली आणि तिनं आपल्या आईला, जिचं ते मूल होतं त्याच आईला दाई म्हणून राजवाड्यात हजर केलं. त्या आईनं मोठ्या मायेच्या ममतेनं पुन्हा एकदा आपल्या बाळाला जवळ घेतलं आणि तिनं स्तनपान केलं, त्याच्यावर संस्कार केले आणि त्याला मोठं मोठं केलं. जे मिस्री राजपुत्रांना ज्या ज्या फॅसिलिटीज, जे जे शिक्षण त्यांना मिळत होतं ते सर्व काही ह्या मुलाला मिळालं. ह्या मुलाचं नाव राजकन्याने मोशे असं ठेवलं. मोशे म्हणजे ज्याला पाण्यातून बाहेर काढलेला आहे तो. आणि हा मोशे आणि योगबेद याचा अर्थ परमेश्वराचे गौरव. ज्या मातेच्या उदरातून मोशे, आरोन, मिरियम निघाले त्या मातेचं गौरव हा योगबेदचा अर्थ. माझ्या प्रिय लेकरांनो, मला तुम्हाला सांगू द्या, मोशेने संपूर्ण राजवाड्यात, संपूर्ण सुखसोयी सगळं काही सोडलं. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्रायलांचा पुढारी झाला आणि इस्रायलांना मिस्राच्या तावडीतून सोडवून त्यांनी वचनदत्त देशाकडे घेऊन गेला. तांबडा समुद्र दुभंगला. मोठ्या तांबड्या समुद्रातून रस्ता तयार झाला आणि इस्रायली सैन्य पार गेला. आणि त्यावेळेस मरियमने हातात डफ वाजवून देवाची स्तुती केली की परमेश्वरांनी आम्हाला मिस्रातून सुटका दिली आणि परमेश्वरांनी आमच्या लोकांचं कल्याण केलं, आमच्या लोकांचं तारण केलं. मिरियम ही सुद्धा योगबेद हिचीच मुलगी. तिला देवाने सुंदर गळा दिला होता, तेच कृपादार आणि त्याच गळ्यानं तिने परमेश्वराची स्तुती केली. मिरियम ही एक संदेशी होती. ती डफ वाजवून नाचवून परमेश्वराची स्तुती करत होती आणि तिच्या पाठीमाग इस्रायल स्त्रिया सुद्धा स्तुती गौरव करत पुढे गेल्या. आणि इस्रायल राष्ट्राचा पहिला आणि प्रमुख याजक म्हणून आरोन याचं नाव घेतलं जातं. योगबेदचा मोठा मुलगा आरोन जो इस्रायल राष्ट्राचा प्रमुख याजक झाला. मिरियम मुलगी संदेशवी झाली आणि मोशे ज्याच्या तोंडोतोंडी परमेश्वर बोलत होता, ज्याच्या हातामध्ये 10 आज्ञांचा पट परमेश्वराने दिला, ज्याला परमेश्वराला पाहण्याची इच्छा झाली असताना परमेश्वर त्याच्या जवळ अग्नीसारखा गेला, तोच हा मोशे, हा देखील योगबेदेचा पुत्र. पवित्र शास्त्राच्या इतिहासामध्ये मला असं आठवत नाही की कुठल्या स्त्रीच्या 3 मुलांची नोंद ही इतक्या आदराने केलेली आहे. आणि म्हणूनच योगबेद मोशे, आरोन, मिरियम करते आणि परमेश्वराकडून वरदान मागून घेते. विश्वासाने केलेली प्रार्थना परमेश्वर ऐकतो. माझ्या प्रियांनो, आता नवीन कराराकडे येत असताना मला जिचं लग्न झालं नाही किंवा जी माताही झाली नाही अशा दुर्कस या स्त्रीची आठवण येते. प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय जर आपण काढलं, 36 पासून जर पुढची वचनं जर आपण वाचली, टिबिथा किंवा दुर्कस नावाची एक स्त्री यापो या शहरात राहत होती. ती कोणी शिष्या होती. पवित्र शास्त्रात फक्त एकाच महिलेचा, एकाच स्त्रीचा उद्धार त्या ठिकाणी शिष्या म्हणून उद्धार केलेला आहे. बाकी कुणालाही शिष्या म्हटलेलं नाही, कारण ती दानधर्म करण्यात आणि सत्कर्मे करण्यात तत्पर अशी होती. आणि त्या ठिकाणी दुर्कस ही मरण पावलेली आहे.
आणि यापोच्या जवळ लोद या ठिकाणी पेत्रा आलेला होता आणि लोकांना माहित होतं पेत्राची सावली जरी अंगावरून गेली तरी रुग्ण बरे होत असे. आणि मग काही धावत 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 पेत्राकडे लोद या ठिकाणी गेले. त्यांनी पेत्राला बोलून यापोमध्ये आणलं आणि तो ज्या ठिकाणी दुर्गस मरण पावली होती त्या ठिकाणी वरच्या माडीवरच्या खोलीत त्याला नेलं आणि त्यांनी बघितलं आणि तिथं विधवा सगळ्या उभ्या होत्या आणि विधवा रडत होत्या. जणू काही आमची माय मेली, जणू काही आमची आई वारली, अशा पद्धतीने त्या विधवा रडत होत्या. आणि त्याचं कारण काय तर त्या विधवांचे जे सगळे होते, जे ड्रेस होते ते दुर्गस ही शिवत असे आणि विधवांना आध्यात्मिक गोष्टीमध्ये ती तयार करत असे, त्यांना आध्यात्मिक शिक्षण देत असे. आणि म्हणून त्या रडत होत्या की जणू काही आमची आईच या ठिकाणी गेली. आणि पेत्राला त्यांनी आपले झगे दाखवलेले. बघा बघा, हा झगा देखील दुर्गसने आमच्यासाठी शिवलेला आहे. मायेच्या पोटी आणि ममतेनं आणि आई जशी मुलीवरती प्रेम करते तसं प्रेम करून सुंदर सुंदर ड्रेस तिने आमच्यासाठी शिवले आहेत. आताच्या भाषेमध्ये ड्रेस डिझायनर वगैरे असं आपण तिला म्हणू शकू. परंतु मला या ठिकाणी सांगू द्या, जी माता नव्हती परंतु सत्कृत्य दानधर्म करण्यात तत्पर अशी शिष्या होती. कोणाची शिष्या होती? प्रभू येशू ख्रिस्ताची शिष्या होती. विधवांना काय करत होती? झगे शिवत होती. अंग झाकण्याचं साधन तसं अंतकरण झाकण्याचं, वासना मोह काही जे काही येत असेल त्यांच्या मनामध्ये त्या कशा काय लोप पावतील, त्या कशा काही नष्ट होतील, त्या कशा दिसणार नाही यासाठी ती आध्यात्मिक शिक्षण सुद्धा त्या विधवांना देत होती. आणि म्हणून त्या विधवा तिच्यासाठी रडत होत्या. आणि पेत्र गेला. पेत्राने परमेश्वराची प्रार्थना केली आणि म्हणाला, टिबिते उठ. आणि काय चमत्कार, परमेश्वराच्या नावाने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, दासोरी येशूच्या नावाने केलेली प्रार्थना ऐकली गेली आणि टिबिता ही तत्काळ मेलेल्यातून उठून उभी राहिली. मातांनो, जी माता नव्हती परंतु माते समान काम करत होती. मोशेच्या हातात काठी दिली परमेश्वराने आणि सांगितलं की काठीच्या द्वारे काम कर. दुर्गसच्या हाती काय दिलं? सुई आणि दोरा दिला आणि सांगितलं त्या सुई आणि दोऱ्याच्या हस्ते काम कर. खरोखर परमेश्वराला जर कार्य करून घ्यायचं असेल तर परमेश्वर कोणत्याही मार्गाने काम करून घेतो. दुर्गस ही एस्तेर राणीसारखी रुबाबात राहणारी आणि आपल्या आज्ञा किंवा आपले विचार राजाकडून अंमलात आणणारी राणी नव्हती. दबोरासारखी खजुरीच्या झाडाखाली बसून संदेश देणारी, न्याय इंसाफ करणारी अशी ती न्याय इंसाफ करणारी स्त्री देखील नव्हती. तर एक सर्वसामान्य, जिच्याकडे रूपही नव्हतं, जिच्याकडे रंगही नव्हता, जिच्याकडे आपली प्रतिष्ठा उंचावेल असा नवराही नव्हता आणि मुलगाही नव्हता आणि मुलगीही नव्हती, परंतु परमेश्वराने ती एकटी असून सुद्धा तिचा उद्धार केला आहे. दुर्गस कोणी एक शिष्या, कोणी एक येशू ख्रिस्ताची शिष्या की जी विधवांचा सांभाळ आपल्या मुलीच्या ममतेनं, मायेच्या ममतेनं करत होती. म्हणून आज दुर्गस सारख्या देखील बऱ्याच स्त्रिया या जगामध्ये आहेत, ज्या माता नाही होऊ शकल्या परंतु मातेप्रमाणे इतर मुलींवरती प्रेम करतात, त्यांना आईचं प्रेम देतात. आज अमेरिकेमध्ये दुर्गस सोसायटी नावानं खूप मोठी सोसायटी आहे जी लाखो लोकांना जेवण आणि वस्त्र पुरवण्याचं काम करत आहे. खरोखरच माता समान काम करणाऱ्या या संस्थांना देखील मी मनापासून सॅल्यूट करते. मदर टेरेसा आई नाही झाल्या, त्या मुलं नाही प्रसवली त्यांनी, परंतु आज भारतरत्न मदर टेरेसा म्हणून आज त्यांचा नावलौकिक आहे. नोबेल पारितोषिक विजेत्या अशा मदर टेरेसा आज तुमच्या माझ्या समोर आहे. पंडिता रमाबाई, नवरा लवकर मेला, मुलगीही लवकर मेली, परंतु त्या एकट्या असून देखील खचल्या नाही, डगमगल्या नाही, तर अनाथ लोकांच्या माता झाल्या, कुमारिकींच्या माता झाल्या. ज्यांना कोणाला माता नव्हती, आई नव्हती, त्यांची आई होऊन मुक्ती मिशन सारखी संस्था केळगावला काढून अनेक मुलींचा सांभाळ करून आणि निराधार मातांचा सांभाळ करून त्या देखील एक आदर्श माता झाल्या, हे देखील विसरता कामा नये. आणि शेवटी काय, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. टिळक म्हणतात, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली हाके सरशी मी हाक मारली आणि ती वधस्तंभावरून सुद्धा धावत माझ्याकडे आली. आपली माऊली कोण? तर ख्रिस्त गुरु माऊली. आपल्याला जन्म देणारी जगिक आई ही श्रेष्ठ आहेच आहे, परंतु आपलं रक्षण, आपलं सांभाळ करणारी ख्रिस्त गुरु माऊली ही देखील तेवढीच श्रेष्ठ आहे. पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे, सगळेजण तुला सोडून जातील पण मी मात्र तुला कधीही सोडणार नाही. कोंबडी जशी आपल्या पंखाखाली पिलांना एकत्रित करते, एकत्रित कळवळते, जवळ घेते, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त देखील आपल्याला पंखाखाली घेण्यासाठी उत्सुक आहे, परंतु आपली इच्छा त्याच्या पंखाखाली जाण्याची नसते. त्या माऊलीचा अभ्यार करू नका. अधिक सारी पाप करून, अधिक साऱ्या त्याला दुखवून आपण त्याच्या वधस्तंभावरील हातांमध्ये खोल खोल खिळे ठोकण्याचा प्रयत्न करत असतो.
कृपा करून मायवाराला देखील ख्रिस्त ही आपली माऊली आहे हे आपल्या लक्षात राहू द्या आणि त्या माऊलीचा देखील आदर करण्यास आपण शिका. आज ख्रिस्त गुरु माऊली आपल्या घरामध्ये आहे. आम्ही तिचा कसा सांभाळ करतो? आमचा आचार विचारातून वाईट अपशब्द वापरून, व्यसनाधीन होऊन, एकमेकांची निंदा मत्सर द्वेष करून, स्वतःची अंतःकरणे कठीण करून, डोळ्यावर झापडे ओढून आम्ही या माऊलीला ख्रिस्ताला हकलून लावित आहोत. किंबहुना वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या जखमा या अधिक खोल करीत आहोत का, याचा विचार विशेषतः मातृभूमी करण्याची आवश्यकता आहे. आज अनेक माता कठीण प्रसंगातून जात आहेत, कठीण जीवन जगत आहेत. कित्येक मातांना मोलकरीण म्हणून घरात राहावे लागत आहे. आईला उपाशी ठेवणारी मुले आहेत. दारू पिऊन आईला मारहाण करणारी मुले आहेत. आईला इतरांच्या घरी कामाला ठेवणारी मुले आहेत. तरी सुद्धा ती माता आपल्या लेकरांचे भले चिंतित आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे आणि मुखाने आशीर्वादच देत आहे. सेंट जॉन ह्या ख्रिस्ती वृद्धाश्रमात खिडकीमध्ये उभा राहून आपल्या मुलाची वाट बघत असतानाच धाडकन जमिनीवर कोसळून हार्ट अटॅक आलेली माता मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहे. प्रिय लेकरांनो, आपल्या मातेला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू नका. तिचं वृद्धत्व तुच्छ मानू नका, असं पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. नीतिसूत्रात लिहिलेलं आहे, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते व आपल्या कुटुंबाच्या आचार विचाराकडे लक्ष देते. या वचनाप्रमाणे मातांनीही लोईस व युनिके या स्त्रियांप्रमाणे होणे जरुरीचे आहे. या दोघींनी तिमथ्याला ख्रिस्ताच्या विश्वासात वाढवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. तसेच परिश्रम आपण आपल्या मुलांसाठी आणि नातवांसाठी घेतले पाहिजे. आपले त्यांची आध्यात्मिक गरजेकडे लक्ष दिले पाहिजे. जी मुले ख्रिस्ताच्या विश्वासात वाढतात तीच मुले खऱ्या अर्थाने मातृदिन साजरा करतात. परंतु हा मातृदिन वर्षातील एक दिवस नसून त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा मातृदिनच असतो. कारण रोज ते आईला मान देतात, तिला सुखी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज आपण विचार केला पाहिजे, आज आपल्या मातांची अवस्था कशी आहे? आज आम्ही त्यांची काळजी घेत आहोत का? तिच्यासाठी आमच्याकडे वेळ आहे का? मातेने केलेल्या प्रीतीमुळे, तिच्या कर्तव्यामुळे आज आपण या जगात आहोत. परंतु आपण आपले कर्तव्य करीत आहोत का याचा विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे कृती केली पाहिजे. तरच आपण आपल्या मातेला सुखी करू शकतो व ख्रिस्त गुरु माऊलीचा प्रतिपाळ योग्य प्रकारे करू शकतो. मातृदिन साजरा करत असताना सर्व मातांना त्यांचे पुढील जीवन त्यांच्या मुलाबाळांमध्ये, नातवंडांमध्ये सुखाचे, समाधानाचे आणि आशीर्वादाचे जाव, हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते. हागारने परमेश्वराला हाक मारली व तिच्यासाठी, इस्माईलसाठी परमेश्वराने पाणी तयार केलं. शुनेमकरीने हाक मारली आणि तिच्या मुलाला, मृत झालेल्या मुलाला अलिशा संदेशाद्वारे परत जिवंत केले गेले. हन्नाने देवाला रडून हाक मारली आणि परमेश्वरानं तिला पुत्र संतान दिलं, शमूएल बाळ. म्हातारपणी सारेला इसाक झाला आणि पवित्र आत्म्याच्या सहकार्याने कुमारी मरियाच्या पोटी देखील प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा उद्धार करता जगी आला. खरोखरच ह्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. मातेवरती प्रेम करण्यामध्ये देखील सामर्थ्य आहे. विश्वास, प्रार्थना, परमेश्वराकडे केलेली प्रार्थना, परमेश्वराने दिलेली आई, तिचा योग्य सांभाळ करणं, हीच एक मायवारानिमित्त आईला दिलेली उत्तम अशी भेट, उत्तम अशी गिफ्ट होईल. आपण हा संदेश ऐकून घेतला त्याबद्दल धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा रेव्हरेंड सुधीर चव्हाण आणि एंटर कमिटी आणि मंडळीला मनापासून धन्यवाद देते. आपण या ठिकाणी प्रार्थना करू आणि आपण या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झाला असा चव्हाण सर या ठिकाणी सांगतील. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, जगातील सर्व मातांसाठी प्रार्थना आणि विनंती करते. त्या मातांना उत्तम आरोग्य, उत्तम असं आयुष्य दे. त्यांना तू लेकरं बाळ नातवंड देऊन परमेश्वरात सुखी समृद्धी ठेवलेला आहे. ज्या मातेप्रमाणे काम करतात, ज्यांनी पुत्र प्रसवलेले नाही, कन्या प्रसवलेले नाही, परंतु मातेप्रमाणे चांगलं काम त्या करत आहे, त्या मातांना देखील तू आशीर्वादित कर. जे मातांप्रमाणे संस्था काम करत आहेत, हॉस्टेल्स, बोर्डिंग, बाल सुधारगृह, त्या सर्व संस्थांना देखील तू आशीर्वादित आणि आशीर्वादित कर. कोरोनासारख्या ह्या महामारीतून आम्हाला तू वाचवणार आहेस, वाचवत आहेस. मातेप्रमाणे परमेश्वरा तू आमचं संरक्षण करत आहेस, त्याबद्दल तुला धन्यवाद देते. या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा विनंती करते की कोरोना, कोविड-19 ह्या मरीपासून, ह्या जीव घेण्या आजारापासून ह्या जगाचं तू रक्षण कर.
परमेश्वरा, जगासाठी आम्ही मध्यस्थी करतो, भारत देशासाठी मध्यस्थी करतो, महाराष्ट्र राज्य आणि पुणे शहरासाठी मध्यस्थी करतो की कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारापासून सर्व अखिल मानव जातीचं तू रक्षण कर. ज्यांना कोरोना हा आजार झालेला आहे त्यांना देखील परमेश्वरा तू या आजारातून बरं कर. याफा राफा, आरोग्य देणारा महान परमेश्वर तू आणि तूच आहे. म्हणून परमेश्वरा आम्हाला आरोग्य दे. पुन्हा एकदा परमेश्वरा आम्हाला चांगल्या माता दिलेल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद देते. आणि ख्रिस्त गुरु माऊली हीच तू आमची गुरु माऊली आहे की जी कदापि आम्हाला सोडणार नाही, मातेचं प्रेम कमी होणार नाही. त्याबद्दल देखील परमेश्वरा तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देते. आमच्या प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ्याकडे येऊ देत, त्याचा स्वीकार कर परमेश्वरा. आम्ही जे बोबड्या उठाने तुझी स्तुती केलेली आहे, तुझं पवित्र शास्त्राचं वचन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते देखील तू मान्य करून घे माझ्या राजा. अशी कळकळीची प्रार्थना आणि विनंती करते. आणि तू दिलेला पुत्र माते समान असा येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात मागते म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एकदा सगळ्यांना मायवारानिमित्त मनापासून शुभेच्छा. आजच्या या मायवार आणि मदर्स डे निमित्ताने सन्माननीय डॉक्टर स्नेहल पाडळे, एक्स कॉर्पोरेटर PMC ह्या आमच्यामध्ये हजर होत्या. जरी कोरोना याच्या महासंकटामुळे त्यांची डिस्पेन्सरी, त्यांचं समाजसेवेचं कार्य हे मोठं आहे आणि त्या खूप व्यस्त होत्या, तरी देखील त्यांनी वेळ काढून आम्हासाठी या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभाग घेतला. प्रभूमध्ये मी त्यांचे आभार मानतो. त्यांचे कुटुंब, त्यांचे सर्व सेवा कार्य प्रभू विपुल आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे मंडळीचे सन्माननीय घटक वर्ग यांनी त्यात भाग घेतलेला आहे. आणि विशेष करून आमचे मंडळीचे सेक्रेटरी सन्माननीय रॉबिन्सन टेलर साहेबांनी उत्तम असं आज स्पेशल गीत मायवार निमित्ताने सादर केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रीती निर्मळ यांनी देखील गीत सादर केलेलं आहे. आम्ही त्यांचे देखील आभार मानतो. सौ पाळकीनबाई यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. प्रभूमध्ये आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे सिस्टर शार्लेट निर्मळ, सिस्टर साधना क्रिस्पिन, त्याचप्रमाणे सिस्टर शोभा संसारे आणि त्याचप्रमाणे काळे कुटुंबीय व सर्व प्रियजनांचे आणि विशेष करून सर्व मातांचे परत एक बार शुभेच्छा देऊन धन्यवाद. शेवटी आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आपल्या ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तर सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमचे अंतःकरण व तुमचे विचार देवाच्या त्याच्या प्रियपुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रेमात राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची कृपा, याची शांती, याची भरभराट, याचं आरोग्य सर्व महिला, सर्व माता समान माझ्या आप्तजन आणि सर्व ख्रिस्ती मंडळीच्या सर्व भगिनी वर्ग यांच्या बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन, आमेन.